हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण FY BCom या वर्गातील अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट या विषयातील ब्रँच अकाउंट्स या प्रकरणातील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण निवडलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो सुरुवातीला आपण या ठिकाणी घेणार आहोत. हा आपल्यासमोर प्रॉब्लेम या ठिकाणी दिसतो. Anil and Company of Ajmer opened a branch at Bikaner on 1st January 2013. During the year ended 31st December 2013, following transactions have taken place. Goods sent to Bikaner rupees 60,000, cash sent on Bikaner rupees 5,000, goods returned by Bikaner 5,000, cash received from Bikaner 58,000, rent for branch paid by the head office 3,000, expenses paid by branch त्यामध्ये सॅलरीज 3,000, कन्व्हियन्स 600, पोस्टेज 300 आणि कॅरेज 500 असं एकूण 4,400. त्यानंतर खाली म्हटले डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स रुपीज 800, सेल्स ऑन क्रेडिट बेसिस अमाउंट टू रुपीज 60,000, of which goods worth rupees 1,000 were returned to branch. Cash sales amounted to rupees 6,000. One customer paid at Ajmer rupees 1,200. On 31st December 2013, stock worth rupees 3,000 was at branch and rupees 5,000 was due from debtors. Cash on hand was rupees 600. Pass necessary journal entries and show branch account and goods into branch account. यामध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज आणि ब्रँच अकाउंट्स आणि गुड्स इन टू ब्रँच अकाउंट्स असा भाग विचारलेला आहे. डेटर्स सिस्टीमनं हा भाग जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतो. मग ठीक आहे, त्यामध्ये आता आपल्याला काय करायचे आहेत, जर्नल एंट्रीज करायचे आहेत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, जर्नल तयार करणार आहोत. हे असेल जर्नल आणि जर्नल एंट्रीज या ठिकाणी आपण करतोय. त्यामध्ये क्रमाक्रमानं जर्नल एंट्रीज आपल्याला करत जायचं आहे. त्यामध्ये प्रथमतः गुड सेंड केल्याची एंट्री त्या ठिकाणी होईल ब्रँचला. म्हणजे ब्रँचला या ठिकाणी आपण जर काही वस्तू किंवा माल पाठवणार आहोत त्याची एंट्री प्रथमतः केली जाईल. त्यानंतर ब्रँचसाठी जर काही खर्च केलेला असेल किंवा काही रक्कम जर पाठवली असेल खर्चासाठी तर त्याची एंट्री केली जाईल. त्यामध्ये प्रथमतः खर्चासाठी म्हणून जी रक्कम पाठवलेली आहे त्याची एंट्री आपण करतो. त्यानंतर जर ब्रँचसाठी काही खर्च केलेला असेल तर त्याची एंट्री केली जाईल. त्यानंतर माल जर रिटर्न केलेला असेल तर त्या रिटर्नची एंट्री केली जाईल. त्यानंतर माल विकल्यानंतर वर्षाच्या शेवटी जेव्हा रक्कम त्या ठिकाणी आपल्याला काय होते, ब्रँचकडून मिळते हेड ऑफिसला, त्यावेळेला रक्कम मिळाल्याची एंट्री होत असते. त्याचबरोबर जर एखाद्या कस्टमरनं डायरेक्टली अमाऊंट जर पेड केली असेल तर त्याची पण एंट्री होत असते. त्यानंतर ब्रँच अकाउंटचा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो आणि त्यानुसार प्रॉफिट किंवा लॉस जो होईल त्याची एंट्री केली जाईल. आणि शेवटी गुड्स इन टू ब्रँच अकाउंट जे आहे त्याचा येणारा जो काही बॅलन्स असेल तो ट्रेडिंग अकाउंटला काय केलं जाईल, ट्रान्सफर केला जाईल. तर ठीक आहे, सुरुवातीला प्रथमतः पहिली एंट्री या ठिकाणी आपण करणार आहोत गुड सेंड केल्याची. या प्रॉब्लेममध्ये आपण जर पाहिलं तर 60,000 रुपयांचा माल जो आहे तो काय झालेला आहे, ब्रँचसाठी पाठवलेलं आहे. कुठं, बिकानेर ब्रँचमध्ये. अनिल अँड कंपनी आहे अजमेरची आणि त्यांचं ब्रँच आहे बिकानेरमध्ये. तर प्रथमतः आपण एंट्री या ठिकाणी त्याची करणार आहोत. बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट, बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट टू goods into branch account credit, to goods into
ब्रँच अकाउंट क्रेडिट आणि रक्कम त्याची जी असणार आहे ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलीच आहे. 60,000 रुपयांचा माल जो आहे तो काय केलेला आहे, ब्रँचकडे पाठवलेला आहे. म्हणून त्याची अमाऊंट आपण जी आहे ती 60,000 रुपये काय करतोय, रेकॉर्ड करतोय. त्यानंतर त्याला नॅरेशन असेल, बिंग गुड्स सेंड टू ब्रँच. हे झालं त्याचं नॅरेशन. पहिली एंट्री या ठिकाणी आपली काय झालेली आहे, क्लिअर झालेली आहे. त्यानंतर दुसरी एंट्री या ठिकाणी आपण करतोय, ब्रँचला पाठवलेले पैसे रेमिटन्स जे आहेत ते इथं म्हटलेलं आहे कॅश सेंड टू ब्रँच किंवा कॅश सेंड टू बिकानेर असं या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे. अमाऊंट दिलेली आहे 5,000. त्याची आपण काय करतोय, एंट्री करतोय. एंट्री होते बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट, बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ₹5,000 भाग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे किंवा 5,000 रुपये खर्चासाठी म्हणून रेमिटन्स पाठवलेले आहे. त्याची आपण एंट्री केली. नॅरेशन आपण लिहितो त्याला बिंग अमाऊंट रेमिटेड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. त्यानंतर तिसरी एंट्री या ठिकाणी आपण करतोय. तिसरी एंट्रीच आहे ती ब्रँचसाठी केलेला खर्च. ब्रँचसाठी किती खर्च केलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. गुड्स सेंड टू ब्रँच, कॅश सेंड टू ब्रँच, त्यानंतर गुड्स रिटर्न बाय ब्रँच आहे, त्यानंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम बिकानेर आहे, रेंट फॉर ब्रँच पेड बाय हेड ऑफिस. हेड ऑफिसनं 3,000 रुपयांचा खर्च जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे. त्याची आपण एंट्री करणार आहोत. बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट, बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 3,000 रुपये, म्हणून 3,000 रुपये आपण रेकॉर्ड केले. त्यानंतर 4 नंबरला आपल्याला एंट्री करायची आहे गुड्स रिटर्न केल्याची. 5,000 रुपयांचा गुड्स जो आहे तो काय केलेला आहे, ब्रँचने हेड ऑफिसला रिटर्न केलेला आहे. इथं आपल्याला दिलेलं आहे गुड्स रिटर्न बाय बिकानेर 5,000. त्यावेळेला एंट्री होते गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट. गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट. ₹5,000 माल रिटर्न केलेला आहे, म्हणून आपण एंट्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी अमाऊंट घेतोय 5,000. त्याला नॅरेशन या ठिकाणी आपण देणार आहोत. बिंग गुड्स रिटर्न बाय ब्रँच, गुड्स रिटर्न बाय ब्रँच. ही झाली माल रिटर्न केल्याची एंट्री. माल रिटर्न केल्याच्या नंतर पुढे आपण एंट्री करतो ती म्हणजे अमाऊंट रेमिटन्स. ब्रँचनं हेड ऑफिसला जी काही रक्कम पाठवलेली आहे त्या बाबतीमध्ये यामध्ये पहा खाली आपल्याला किती रक्कम पाठवलेली आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे.
सुरुवातीला या ठिकाणी म्हटलं डिस्काउंट अलाउड टू कस्टमर्स ₹800, सेल्स ऑन क्रेडिट बेसिस अमाउंट टू ₹60,000, of which goods worth ₹1,000 were returned to branch. Cash sales amounted to ₹6,000. One customer paid at Ajmer ₹1,200. On 31st December 2013, stock on worth ₹3,000 was at branch and ₹5,000 was due from debtors. Cash on hand was ₹6,000. आणि त्यानंतर वरती आपल्याला भाग दिलेला आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम बिकानेर 58,000, म्हणजेच ब्रँचकडून रक्कम मिळालेली आहे 58,000 रुपये. आणि ही जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की एका कस्टमरनं 1,200 रुपये डायरेक्टली हेड ऑफिसमध्ये जमा केलेले आहेत अजमेरमध्ये. तर 58,000 आणि 1,200 असे 59,200 रुपये काय झालेले आहेत ब्रँचकडून हेड ऑफिसला मिळालेले आहेत, त्याची आपण एंट्री करणार आहोत. एंट्री होते कॅश अकाउंट डेबिट टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट. आणि अमाऊंट आत्ताच आपण कॅल्क्युलेट केली होती 59,200. त्यानंतर नेक्स्ट आता 6 नंबरची एंट्री जी आहे त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. इथं काय झालेलं आहे ट्रान्झॅक्शन्स हेड ऑफिसच्या बुक्समधले संपलेले आहेत. आता अकाउंट्स आहेत ते क्लोज करण्याची वेळ यामध्ये येत असते. आणि शेवटचा एक भाग महत्त्वाचा त्या ठिकाणी अजून आहे की क्लोजिंग स्टॉक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ब्रँच अकाउंटला दाखवायचा असतो. त्याचीही एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची असते. परंतु तो बॅलन्स स्टॉक असतो, म्हणजेच शेवटी जो काही उरलेला असेल तो मग त्यावेळेला नेमका त्यामध्ये जो काही खर्च झालेला असेल तोही थोडासा आपण काय करणं गरजेचं असतं, विचारामध्ये घेणं गरजेचं असतं. तर ठीक आहे, त्यासाठी आपण प्रथमतः जो काही लेजर अकाउंट्सचा भाग आहे तो या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच या ज्या काही जर्नल एंट्रीज आपण केलेले आहेत त्यांचं पोस्टिंग जे आहे ते आपल्याला लेजर अकाउंटला करून घ्यायचं आहे, ब्रँच अकाउंट आणि गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटला. ते अकाउंट्स क्लोज केल्याच्या नंतर जो काही बॅलन्स येईल प्रॉफिट किंवा लॉस तो या ठिकाणी ब्रँच अकाउंटचा असेल. आणि शेवटी क्लोजिंग बॅलन्स जो आहे स्टॉक त्याच्यानंतर डेटर्स आणि कॅश इथं आपल्याला दिलेला आहे. तो बॅलन्ससुद्धा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे घ्यायचं आहे. कॅश बॅलन्स दिलेला आहे 600, त्यानंतर स्टॉक दिलेला आहे 3,000 आणि 5,000 वॉज ड्यू फ्रॉम डेटर्स 5,000 रुपये डेटर्स त्या ठिकाणी आहेत बॅलन्सला, ते सुद्धा आपल्याला काय करणार आहोत घेणार आहोत. तर ठीक आहे, प्रथमतः आपण यासाठी 2 लेजर अकाउंट्स जे आहेत ते काय करणार आहोत तयार करणार आहोत. त्यामध्ये पहिलं लेजर अकाउंट्स जे आहे ते या ठिकाणी आपलं असणार आहे ब्रँच अकाउंट. बिकानेर ब्रँच या ठिकाणी आहे म्हणून आपण या ठिकाणी हेड ऑफिसच्या बुक्समध्ये या ठिकाणी काय करणार आहोत बिकानेर ब्रँच तयार करणार आहोत. वरती नाव देतो आहे इन द बुक्स ऑफ हेड ऑफिस आणि मग त्यामध्ये खाली म्हणतोय बिकानेर ब्रँच अकाउंट. बिकानेर ब्रँच अकाउंट त्यामध्ये खाली पर्टिक्युलर्स त्यानंतर रुपीज
डेबिट साईडला ज्या पद्धतीनं आपण पर्टिक्युलर्स आणि रुपीज घेतलेले आहेत, तसेच क्रेडिट साईडला सुद्धा पर्टिक्युलर्स आणि रुपीज येतील. हे आपलं ब्रँच अकाउंट या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर एक एक पोस्टिंग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजेच ज्या एंट्रीज आपण केलेले आहेत त्यांचं पोस्टिंग या ठिकाणी आपण करणार आहोत. हे झालं ब्रँच अकाउंट. आणि ब्रँच अकाउंटप्रमाणेच एक गुड्स इंटू ब्रँच अकाउंटसुद्धा ह्या ठिकाणी आपण काय करतोय, तयार करतोय. हे खाली आपलं असेल गुड्स इंटू ब्रँच अकाउंट. आता या दोन्ही अकाउंटला आपल्याला पोस्टिंग्स करायचे आहेत. प्रथमतः पहिली एंट्री जी आहे ती बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट टू गुड्स इंटू ब्रँच अकाउंट क्रेडिट. इथं आपण लगेच काय करणार आहोत, एंट्री करणार आहोत. बिकानेर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी म्हणणार आहोत टू गुड्स इंटू ब्रँच. अमाऊंट आहे आपली 60,000. आणि दुसरं पोस्टिंग त्याचं गुड्स इंटू ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी जाईल बाय ब्रँच अकाउंट. अमाऊंट असेल 60,000. पहिल्या एंट्रीचं पोस्टिंग या ठिकाणी झालेलं आहे. तर दुसरी एंट्री या ठिकाणी आपण पाहतोय बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. अमाऊंट आहे 5,000. त्यानंतर तिसरी एंट्री तशीच आहे, बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 3,000. म्हणजे एंट्री एकच आहे, फक्त अमाऊंट पहिल्यामध्ये 5,000 आहे, दुसऱ्यामध्ये 3,000 आहे. दोन्हींची एकच 5 आणि 3 8,000ची एंट्री आपण डायरेक्ट करूया. बिकानेर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला एंट्री होईल टू कॅश अकाउंट. आणि अमाऊंट त्याची जी असणार आहे ती त्या दोन एंट्रीची मिळून एकत्रच आपण या ठिकाणी एंट्री केली 8,000. कंसामध्ये वाटलंच तर या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे 5,000 प्लस 3,000. त्यानंतर 5,000 आणि 3,000 या दोन एंट्रीचे एकत्र एंट्री झाल्याच्या नंतर पुढची एंट्रीची आहे चौथी. त्या ठिकाणी एंट्री आहे गुड्स इंटू ब्रँच अकाउंट डेबिट 5,000 टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट 5,000. 5,000 रुपयांचा माल जो रिटर्न केला होता त्याची ही एंट्री आहे. गुड्स इंटू ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला पहिलं पोस्टिंग होईल. गुड्स इंटू ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी आपण म्हणतोय टू बिकानेर ब्रँच. बिकानेर ब्रँच अकाउंट. आणि अमाऊंट या ठिकाणी आपण लिहितोय की 5,000, कारण 5,000 रुपयांचा माल जो आहे तो काय झालेला आहे, रिटर्न झालेला आहे. त्यानंतर पुढचं जे काही पोस्टिंग आहे ते आहे 59,200 रुपयांचं. 59,200 म्हणजेच काय, सेल्स ज्या केलेल्या होत्या आणि त्यातून पैसे जे आहेत ते मिळालेले ते आपण काय केलेले आहेत, हेड ऑफिसला रिसिव्ह केलेलं आहे. म्हणून एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट. याचं पोस्टिंग जे आहे ते होतं आहे बिकानेर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बिकानेर ब्रँच अकाउंट जे आहे त्या बिकानेर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी आपण त्याचं पोस्टिंग करतो आहे. सॉरी, अगोदरचं एक पोस्टिंग इथं आपलं राहून गेले ते आपण प्रथम करूयात.
बिकानेर ब्रँच अकाउंट डेबिट 5,000. माल जो रिटर्न केला आहे त्याचं एकच पोस्टिंग आपण दिलं होतं, दुसरं पोस्टिंग आपलं द्यायचं राहिलेलं आहे बिकानेर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला, ते आपण इथं देऊन घेऊया. बाय गुड्स सेंड टू ब्रँच, त्याची अमाऊंट जी आहे त्या ठिकाणी आपण 5,000 रुपये देणार आहोत. आणि नंतर पुढची जी काही ही एंट्री आहे या एंट्रीला या ठिकाणी वळतो आहे 59,200 रुपयांच्या. त्यामध्ये कॅश अकाउंट डेबिट टू बिकानेर ब्रँच अकाउंट क्रेडिट 59,200. बिकानेर ब्रँच अकाउंट जे आहे म्हणजेच ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचं पोस्टिंग या ठिकाणी होईल बाय कॅश, आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 59,200. त्यानंतर पुढची एंट्री आहे जी प्रॉफिट अँड लॉस आहे ती आपण अजून केलेली नाही, कारण अकाउंट्स आता काय करायचे तर आपल्याला क्लोज करायचे आहे. तत्पूर्वी या प्रॉब्लेममध्ये असणारे जे काही क्लोजिंग बॅलन्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला काय करायचे ते रेकॉर्ड करायचे आहेत. आणि त्यावेळेला एंट्री आपण करत असतो ज्या काही ॲसेट्स असतील किंवा लायबिलिटीज असतील त्यांची एंट्री करतो. इथं तीनही ॲसेट्स आपल्याला दिसतात. एक स्टॉक आहे 31 डिसेंबर 2013ला, त्यानंतर डेटर्स आहेत 5,000 आणि कॅश आहे 600, म्हणजे तीनही ॲसेट्स आहेत. त्यावेळेला आपण एंट्री करतो ॲसेट्स अकाउंट डेबिट टू ब्रँच अकाउंट क्रेडिट, म्हणून आपण इथं त्याची वाटलंच तर अगोदर एंट्री करून घेऊयात आणि नंतर पोस्टिंग करूया. ॲसेट्स अकाउंटमध्ये पहिलं स्टॉक अकाउंट आहे, त्याची अमाऊंट आहे 3,000. त्यानं स्टॉक अकाउंट डेबिट 3,000. त्यानंतर दुसरं जे काही आहे ते आपलं आहे डेटर्स अकाउंट, डेटर्स अकाउंट डेबिट. डेटर्सची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 5,000. आणि कॅश आहे कॅश अकाउंट डेबिट, कॅशची अमाऊंट आहे 600 रुपये. असे टोटल 8,600 रुपयांचा बॅलन्स जो आहे तो क्लोजिंग बॅलन्स म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲसेटचं पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण प्रॉफिट किंवा लॉसची एंट्री करूयात, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स काढल्यानंतर प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला मिळेल. तर ठीक आहे. त्यानंतर इथं म्हणूयात टू बिकानेर ब्रँच अकाउंट, कारण का तर या ॲसेट्स कुठे आहेत बिकानेर ब्रँचकडे होत्या. मग आता बिकानेर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला यांचं पोस्टिंग होईल. इथं आपण वरती म्हणूयात बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि त्यामध्ये एक एक स्टॉक 3,000, डेटर्स 5,000 आणि कॅश 600. असे टोटल अमाऊंट या ठिकाणी काय झालेली आहे मिळालेली आहे ती आपण या ठिकाणी पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता कुठल्याही एंट्रीज शिल्लक नाहीत. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे अकाउंट्स क्लोज करायचे आहेत आणि त्याचा येणारा बॅलन्स जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस आणि गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंटचा बॅलन्स ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तर ठीक आहे, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड या दोनही बाजूंचा आपण आता यामध्ये विचार करणार आहोत. एका बाजूला आहे 60,000 आणि 8,000 म्हणजे 68,000, आणि दुसऱ्या बाजूला आहेत 5,000, त्यानंतर 59,200, त्यानंतर 3,000, 5,000 आणि 6,000. म्हणजेच क्रेडिट साईड जे आहे त्यांची बेरीज जास्त आहे. त्याची बेरीज किती होते ती या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूयात. 5,000 प्लस 59,200 प्लस 3,000 प्लस 5,000 प्लस 6,000 ते 72,800. त्या ठिकाणी आपण टोटल म्हणून काय करणार आहोत घेणार आहोत 72,800. हीच टोटल आता आपण काय करणार आहोत डेबिट साईडला सुद्धा मांडणार आहोत आणि येणारा बॅलन्स जो असेल तो या ठिकाणी काढणार आहोत. तर 72,800 वजा 8,000 वजा 60,000 यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केल्यानंतर बॅलन्स मिळतो 4,800.
तो आता आपला आलेला आहे प्रॉफिट, म्हणून इथं आपण नाव देतो त्याला किंवा ट्रान्सफर करतोय तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4800. हा आलेला जो काही बॅलन्स आहे त्याच्यात आपण एंट्री करतोय. बिकानेर ब्रांच अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. 7 नंबरची एंट्री होते. बिकानेर ब्रांच अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. अमाऊंट आलेली आहे प्रॉफिट अँड लॉसची 4800. ती या ठिकाणी आपण काय करतोय, रेकॉर्ड करतोय. त्यानंतर लास्ट एंट्री अजून आपल्याला एक करायची. दुसरं आपलं जे काही अकाउंट्स आहे ते अकाउंट काय करायचं आहे आपल्याला, क्लोज करायचे. गुड सेंड टू ब्रँच अकाउंट जे आहे दोन्ही साईडला एक एक घटक त्याचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. एका बाजूला आहेत बाय ब्रँच 60,000 आणि दुसऱ्या बाजूला आहेत बाय ब्रँच बिकानेर ब्रँच 5,000. म्हणजे 60,000ची जी काही अमाऊंट आहे ती काय आहे, जास्त या ठिकाणी आहे किंवा मोठी अमाऊंट आहे, म्हणून या ठिकाणी टोटल आपण घेतोय 60,000. तीच टोटल डेबिट साईडला सुद्धा या ठिकाणी आपण घेतोय आणि त्याचा बॅलन्स जो आहे तो या ठिकाणी काढतोय. आणि गुड सेंड टू ब्रँच अकाउंटचा जो काही बॅलन्स असेल तो ट्रान्सफर होतो ट्रेडिंग अकाउंटला, म्हणून इथं आपण म्हणतोय ट्रेडिंग अकाउंट. आणि येणारा जो काही बॅलन्स असेल 60,000 वजा 5,000 बॅलन्स येतो 55,000. तो 55,000 रुपयांचा बॅलन्स या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला मिळालेला आहे. त्याचे आता फक्त आपण काय करणार आहोत, जर्नल एंट्री या ठिकाणी करणार आहोत. एंट्री होईल गुड सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. गुड सेंड टू ब्रँच अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट. अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी आपण काय करतोय, रेकॉर्ड करतोय. त्याची आलेला बॅलन्स जो आहे तो आहे 55,000 रुपयांचा, म्हणून अमाऊंट या ठिकाणी आपण देतोय 55,000. आणि शेवटी लास्ट ट्रान्झॅक्शनला आपण नॅरेशन देतोय बिंग बॅलन्स ऑफ गुड सेंड टू ब्रँच is transferred to trading account. तर अशा पद्धतीनं या जर्नल एंट्रीज आपण केलेल्या आहेत. साध्या सोप्या जर्नल एंट्रीज या ठिकाणी आहे. बऱ्याचशा गोष्टींमध्ये साम्य या ठिकाणी आपल्याला कन्झाइनमेंटप्रमाणे पाहायला मिळतं. कन्झाइनमेंटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं आपण माल कन्झायनरकडून कन्झायनीकडं पाठवल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग करत होतो किंवा त्याने केलेला खर्च, त्याचबरोबर त्यांनी केलेले जे काही एक्सपेन्सेस असतील ते, त्याचा संपूर्ण विचार तिकडं आपण करत होतो. तसाच यामध्ये सुद्धा ब्रँच अकाउंटमध्ये सुद्धा हेड ऑफिसकडून ब्रँचला माल पाठवल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते केलं जात असतं. त्यानंतर फक्त इथं कमिशनचा प्रश्न येत नाही का, तर एक कंपनी आपलीच ब्रँच त्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये काय करत असते, सुरू करत असते किंवा शहरातल्या दुसऱ्या ठिकाणी सुरू करत असते. त्यामुळं तिथं कमिशन देण्याचा प्रश्न त्या ठिकाणी काय होत नाही, निर्माण होत नाही. तर ठीक आहे, या संपूर्ण जर्नल एंट्रीज आपण पुन्हा एकदा बघू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीनं
हा प्रॉब्लेम जो आहे तो या ठिकाणी काय झालेला आहे, संपलेला आहे. आपण या ठिकाणी काय करूयात, थांबूयात.